महाराष्ट्रातला सगळा समाज सगळे चा प्रश्न आहे. गेल्या 8-15 दिवसातच नाही तर जवळपास गेल्या महिन्या 2 महिन्यांमध्ये सगळ्या महाराष्ट्राला व्यापून राहिलेला आणि अत्यंत किचकट बनलेला, गुंतागुंतीचा बनलेला, तेवढाच तणावाचा बनलेला विषय जो आहे तो म्हणजे आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाजाचं चाललेलं आंदोलन. हे आंदोलन खरं तर केवळ 1-2 महिने चाललंय असं म्हणणंही बरोबर होणार नाही. कारण महाराष्ट्र सरकारने घाईगडबड करून पहिल्यांदा आरक्षण दिलं मराठा समाजाला, त्याला आता पुढच्या वर्षी तब्बल 10 वर्ष होती. 14 साली हा निर्णय झाला आणि त्याच्यानंतर जसजसं त्याच्यात अडचणी यायला लागल्या तसतसं मराठा समाजातली अस्वस्थता वाढून आंदोलनांना सुरुवात झाली. त्या आंदोलनांचाच आत्ताचा एक टप्पा जो आहे तो म्हणजे मराठवाड्यातले मनोज जरांगे पाटील यांनी मुळात सुरुवातीला मराठवाड्यातल्या कुणबी समाजाला आणि सरसकट मराठ्यांना जिथे उपलब्ध असतील तिथे कुणबी असल्याची प्रमाणपत्र मिळावीत म्हणून आंदोलन सुरू केलं. आणि तेव्हापासून एका अर्थाने सगळा महाराष्ट्र, केवळ मराठा समाज असं नाही तर महाराष्ट्रातला सगळा समाज, सगळे सामाजिक संबंध हे अस्थिर आणि अस्वस्थ बनलेले आहेत. याच्यातून तुम्ही आता हे ऐकत असाल तोपर्यंत काही तोडगा निघाला असेल अशी आपण आशा करूयात. पण शक्यता अशी आहे की जो काही तोडगा निघेल तोही तात्पुरता असेल आणि त्याच्यातनं महाराष्ट्रातली ही जी सामाजिक घडी विस्कटलेली आहे ती तातडीने परत नीट बसेल, सुरळीत होईल अशी सुतराम शक्यता नाही. आणि त्यामुळे केवळ या आंदोलनाचा विचार न करता त्या निमित्ताने राजकीय आणि सामाजिक अशा 2 प्रकारचे जे पेच प्रसंग महाराष्ट्रापुढे उभे राहत आहेत त्यांचा आपण विचार करायला पाहिजे असं माझं आग्रहाने म्हणणं आहे. याचं कारण असं की सरकार येतील आणि जातील, वेगवेगळे निर्णय घेतील आणि ते रद्द केले जातील, पण हा जो सामाजिक अस्वस्थतेचा वणवा आहे तो मात्र सगळ्या महाराष्ट्राला जसा गेली 10 वर्ष पुरून उरलेला आहे तसा कदाचित आणखीन पुढची 5-10 वर्ष सुद्धा पुरून उरेल. आणि म्हणून त्याच्यामध्ये कोणते गुंते आहेत ते आपण समजून घेऊ. त्याच्यातल्या टेक्निकल किंवा तांत्रिक बाबींमध्ये मी आत्ता जाणार नाही. ती तांत्रिक बाब अशी आहे, ती दुहेरी आहे. एक म्हणजे मंडल आयोगाने फक्त कुणबी समाजाला ओबीसी म्हणजे मागासवर्गीय समाजामध्ये समाविष्ट केलेलं आहे, सरसकट मराठा समाजाला केलेलं नाही. दुसरी तांत्रिक बाब अशी आहे की मराठा असं आपण ज्यांना म्हणतो तो मराठा समुदाय हा अनेक उपजातींचा मिळून बनलेला आहे आणि त्यामुळे काही वेळेला सगळे मराठा समाजातले लोक हे स्वतःला एक मानतात, काही वेळेला ते आपल्या उपजातींप्रमाणे आपल्याला वेगवेगळे मानतात. आणि त्यामुळे नेमकं कुणबी कोण, कोण कुणबी नाही याच्याबद्दलचा गुंता हा गेली अनेक वर्ष कायम राहिलेला आहे. म्हणजे अगदी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींसाठी राखीव जागा आल्या तेव्हापासून ज्या मराठा समाजातल्या व्यक्तींनी कुणबी समाज असल्याची प्रमाणपत्र मिळवली आणि जागा लढवल्या त्याच्यातल्या अनेकांच्या केसेस तेव्हा पूर्वी उच्च न्यायालयामध्ये जाऊन त्यांच्या निवडणुका रद्दबातल ठरलेल्या आहेत. आणि त्यामुळे कुणबी असण्याची प्रमाणपत्र नेमकी कशी मिळवायची किंवा कोण कुणबी आणि कोण नाही हे कसं ठरवायचं हा जिकिरीचा मुद्दा आहे. पण आत्ता मी म्हटलं त्याप्रमाणे त्या तांत्रिक मुद्द्यामध्ये न जाता 2 मोठे पेचाचे क्षेत्र जे आहेत, विषय जे आहेत ते तुमच्या पुढे मला मांडायचे आहे. त्यातला पहिलं असं आहे की याच्यात कोणते राजकीय पेच आपल्याला आपल्या समोर दिसतात ते आपण आधी पाहूयात. साधी गोष्ट पहा की आत्ता जे आंदोलन चाललेलं आहे त्याला कोणत्याही राजकीय पक्षाचा विरोध नाही. उलट सगळे राजकीय पक्ष आवर्जून असं सांगतायत
की आमचा या आंदोलनाला नाही तरी या मागणीला मात्र पाठिंबा आहे. म्हणजे मराठा समाजाचा मागासवर्गीयांमध्ये समावेश करून त्यांना आरक्षण द्यावं याला सगळ्या पक्षांचा पाठिंबा आहे. आणि त्यामुळे हे आंदोलन असं विचित्र आंदोलन आहे की ज्या आंदोलनाच्या मागणीला सगळ्या पक्षांचा पाठिंबा आहे, पण जे आंदोलन कोणत्याही पक्षाने अधिकृतपणे चालवलेलं नाही. आणि ज्या वेळेला अशी बिनपक्षीय किंवा विनापक्षीय आंदोलनं सुरू होतात तेव्हा नेहमीच राजकारणामध्ये बराच गोंधळ माजत असतो. कारण अशा आंदोलनांचा सामना कसा करायचा हा सरकारपुढे नेहमी पेचप्रसंग असतो. महाराष्ट्र सरकारने आत्तापर्यंत मी म्हटलं तसं गेल्या 10 वर्षात जेवढ्या लबाड्या करता येतील तेवढ्या करून, जेवढ्या दिरंगाया करता येतील तेवढ्या करून या प्रश्नातला गुंता शक्य तेवढा वाढवून घेतला. म्हणजे मुळात जे देणं शक्य नाही ते देऊ असं सांगणं, जे द्यायचं ते योग्य प्रक्रिया न पार पाडता द्यायचं आणि हास्यास्पद अशा प्रकारचे युक्तिवाद करायचे. उदाहरणार्थ, संपूर्ण मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात गेल्यानंतर आणि न्यायालयाने तो रद्दबातल करायला लावल्यानंतर आता जो युक्तिवाद चालू आहे तो काय आहे की चांगला युक्तिवाद आम्ही न्यायालयात करू आणि त्याच्यासाठी चांगले वकील नेमू. म्हणजे आधीचे वकील चुकीचे नेमले होते का? आधीचा युक्तिवाद चुकीचा केला होता का? न्यायालयाने चुकीचा युक्तिवाद लक्षात घेऊन निर्णय दिले का? याचा कशाचाही विचार न करता जे काही वाटेल ते आपलं सरकार सांगतंय. आत्ता मनोज जरांगे पाटील यांनी अलीकडे जे आंदोलन उपोषण केलं त्याच्या आधी पहिलं उपोषण केलं त्यावेळेलाही अशाच पद्धतीने जे 15 दिवसात, 20 दिवसात, 30 दिवसात शक्य नाही ते आम्ही करू असं थापा मारण्याच्या पद्धतीचं आश्वासन सरकारने दिलं. त्याच्याही आधी अगदी 14 साली हे आरक्षण देताना सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने आतापर्यंत घालून दिलेल्या संकेतांचा पूर्णपणे उपमर्द करून एका मंत्र्याच्या नेतृत्वाखाली असलेल्या समितीच्या शिफारशीवरून हे आरक्षण दिलं गेलं होतं. म्हणजे मागासवर्गीय आयोग असतो, त्या आयोगाने तपासणी करायची असते, पुरावे गोळा करायचे असतात, याचा कशाचाही विचार न करता अशा प्रकारे आपल्या सरकारांनी, आणि हे मी एका कोणत्याही सरकारबद्दल बोलत नाही, 14 सालापासून आत्तापर्यंत महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख पक्षांची सरकार येऊन गेली, त्या सर्व सरकारांनी याच कॅज्युअल पद्धतीने हा सगळा प्रश्न हाताळलेला आहे. ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. आज या राजकीय पेचाचा आणखीन एक पदर उलगडतोय. आत्ताच्या उपोषणाच्या निमित्ताने तो उलगडला, तो असा की आंदोलकांचा असलेला लोकप्रतिनिधींवरचा राग. केवळ कुठला तरी एखादा रेकॉर्डिंग किंवा व्हिडिओ व्हायरल झाला म्हणून हा राग आहे असं नाहीये, ते निमित्त आहे. आपल्या सगळ्या लोकप्रतिनिधींची वागण्याची पद्धत हे आपण प्रतिनिधी आहोत अशी उरलेली नाही. आणि त्यामुळे मराठा आंदोलनाच्या निमित्ताने एक विदारक वास्तव जर कुठलं पुढे येत असेल तर ते म्हणजे आपल्या सगळ्या लोकप्रतिनिधींची एकूण प्रतिनिधी म्हणून असलेली निष्क्रिय वृत्ती, बेफिकिरी आणि त्याच्याही पेक्षा आपण लोकांचे प्रतिनिधी आहोत याची फिकीर न बाळगता गुरमीत राहण्याची सवय. त्यामुळे झालंय असं की आपले प्रतिनिधी हे जनतेपासून तुटून पडलेले. विशेषतः मराठा समाजाच्या बाबतीत हे अंतर फार मोठं आहे. याच्यातला दैवदुर्विलास असा आहे की कायमच महाराष्ट्रातल्या निम्म्यापेक्षा जास्त आमदार हे मराठा कुणबी समाजातनं आलेले असतात. हा समाज बहुसंख्य असल्यामुळे ते स्वाभाविक असतं. पण या आमदारांनी ना आपल्या समाजाचं प्रतिनिधित्व धडपणे केलं, ना एकूण समाजाचं प्रतिनिधित्व धडपणे केलं. आणि त्यामुळे मराठा समाजामध्ये खास करून आपल्या लोकप्रतिनिधींबद्दल अतोनात राग आहे. या निमित्ताने जर आपल्या लोकप्रतिनिधींनी धडा घेऊन लोकांचं प्रतिनिधित्व करण्याचे नवे, प्रभावी आणि प्रामाणिक मार्ग शोधून काढले तर किती चांगलं होईल. पण ते होण्याची शक्यता सुतराम आपल्याला दिसत नाही. आता या सगळ्या राजकीय पेचांच्या पलीकडे जाऊन मी सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे पुढची 5-10 वर्ष पुरतील असे कोणते सामाजिक पेच याच्यातनं पुढे येत आहेत ते लक्षात घ्या. म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की ह्या आंदोलनाच्या आपण बाजूने आहोत की विरुद्ध आहोत, या मागणीच्या तुम्ही बाजूने आहात का विरुद्ध आहात, हे मुद्दे गौण ठरून या आंदोलनातनं उभे राहणारे प्रश्न किती अकराळ विक्राळ आहेत हे तुमच्या लक्षात येईल. मराठा समाज, मराठा कुणबी समाज असं ज्याला म्हटलं जातं, तो महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे निदान 30% आसपास आहे असं मानायला जागा आहे.
अर्थात जातीची जनगणना आपण करत नाही आणि त्यामुळे ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत याच्याबद्दलची निश्चिती आपल्याला सांगता येणार नाही. आता हा जो समाज आहे तो एका बाजूला आणि जवळपास 20-25% असलेला ओबीसी म्हणून ओळखला जाणारा बाकीचा समाज दुसऱ्या बाजूला, अशी काहीतरी विभागणी या आंदोलनाच्या निमित्ताने न सांगता, कोणी मुद्दाम न करता आपोआप व्हायला लागलेली आहे. म्हणजे मी सुरुवातीला म्हटलं तसं महाराष्ट्राच्या समाजामध्ये एक प्रकारचं दुहीचं बीज या निमित्ताने उभारतं. याचा परिणाम काय होणार आहे? याचा परिणाम असा होणार आहे की ओबीसी समाज म्हणून जो समाज स्वतःला समजतो आणि जो ओळखला जातो, ज्याची वर्गवारी मंडल आयोगाने ओबीसी म्हणून केलेली आहे, तो समाज आपल्या नवनव्या मागण्या घेऊन पुढे येईल आणि त्याच्यातून एका बाजूला मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष आणि दुसऱ्या बाजूला ओबीसी विरुद्ध सरकार असा संघर्ष हे आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये बघावे लागेल. दुसरा या सामाजिक पेचाचा जो पैलू आहे तो असा की खुद्द मराठा समाज जो 30% आसपास आहे असं मी म्हणालो, त्या समाजाचं एकूण स्वरूप जर तुम्ही पाहिलं तर आज हिस्टॉरिकली ऐतिहासिकदृष्ट्या तर आहेच, पण आज ज्याला स्तरीकरण असं म्हणतात, म्हणजे अनेक थरांमध्ये विभागणी झालेला असा हा समाज आहे. केवळ जाती आणि उपजातींच्या बद्दल मी हे म्हणत नाही, तर आधुनिक काळात व्यवसाय असतील, शहरी किंवा ग्रामीण वास्तव्य असेल किंवा आर्थिक स्तर असतील, यांच्या संदर्भात अनेक चिरफळ्या पडलेला असा हा समाज आहे. आणि त्यामुळे या समाजामध्ये असलेले पेच प्रसंग आणि त्याची आकांक्षा यांचं स्वरूप सुद्धा विस्कळीत झालेलं आहे. त्यामुळे हा पेच प्रसंग सामाजिक आहे की आपण मराठी समाज आणि मराठा कुणबी समाज यांचा एकत्रितपणे विचार करू शकत नाही. याच्यामध्ये अनेक थर आहेत, याच्यामध्ये अनेक चिरफळ्या आहेत आणि सगळ्यांच्या महत्वाकांक्षा, सगळ्यांच्या अपेक्षा या वेगवेगळ्या आहेत. त्यांची मोठ कशी बांधायची आणि याच्यातून महाराष्ट्राचं सामाजिक धोरण कसं ठरवायचं, हा आपल्या पुढचा पेच आहे. या आंदोलनांमध्ये असेल किंवा सरकारच्या धोरणांच्या एकूण दप्तरी असेल, कुठेही ज्याची दखल घेतली जात नाही असा शेवटचा आणि माझ्या मते सगळ्यात कळीचा सामाजिक मुद्दा जर कुठला असेल तर तो म्हणजे आपल्या सगळ्या धोरण प्रक्रियेचा निरर्थकपणा हा कळीचा प्रश्न आहे. आज हे सगळं चालू असताना तुम्ही लक्षात घ्या की आपण काही मुद्द्यांची चर्चा अजिबात करत नाही. उदाहरणार्थ, नोकऱ्या न देणारी प्रगती आपल्या समाजात आत्ता होतीये का? ज्याला अर्थतज्ञ हे जॉबलेस ग्रोथ असं म्हणतात. म्हणजे ग्रोथ होती असं मानायचं, कारण आपली सगळी सरकारं आकडे फुगवून सांगतात आणि असं सांगतात की आमचा GDP वाढलाय, देशाची अर्थव्यवस्था फुगतीये. ते जर खरं असेल तर ही काय भानगड आहे की देशाची अर्थव्यवस्था तर वाढतीये, पण देशामध्ये असलेली अस्वस्थताही त्या प्रमाणात वाढतीये. कारण जे महाराष्ट्रात होत आहे ते सगळ्या देशात होत आहे. सगळ्या देशातले शेतकरी समूह खास करून अस्वस्थ आहेत, त्यांचं शहरांमध्ये स्थलांतर होत आहे. त्यामुळे जॉबलेस ग्रोथ किंवा नोकऱ्या न देणारी प्रगती हा आपल्या सामाजिक पेचाचा एक भाग झाला. दुसरा भाग असा आहे की हल्ली सगळे शिकतायत, सगळ्यांनी शिकावं म्हणून आपण मागे लागतोय. असं असूनही जे शिकतात त्यांना उपजीविका मिळत नाही, ही काय भानगड आहे याची आपण चर्चा करणार की नाही? नवीन शिक्षणाचे आणि नवीन शैक्षणिक धोरणाचे ढोल वाजवत असताना आपले एखादे तरी शिक्षण मंत्री आपल्याला हे समजावून सांगतील का की शिक्षणाने उपजीविका का मिळत नाही? आणि तिसरा मुद्दा याच्यातला सामाजिक पेचाशी संबंधित जो आहे तो असा की ग्रामीण भागात आपली उपजीविका होत नाही, पोट भरत नाही, म्हणून शहरामध्ये येणाऱ्या लोकांना शहरं सामावून घेत नाही आणि आपल्या शहरांमध्ये अशा प्रकारे ग्रामीण भागातनं आलेल्या अर्धकुशल किंवा अर्धशिक्षित लोकांना जागा मिळत नाही, त्यांना राहायलाही जागा मिळत नाही आणि शहरांमधल्या संधींमध्येही त्यांना वाटा मिळत नाही. तेव्हा संधी नाकारणारी शहरं, उपजीविका नाकारणारं शिक्षण आणि नोकऱ्या न देणारी प्रगती, या सामाजिक पेचावर आपण कसा उपाय करणार, हा या आणि अशा प्रकारच्या आरक्षणाच्या आंदोलनानंतर आपण गंभीरपणे विचारात घेण्याचा मुद्दा आहे असं मला वाटतं. नमस्कार.